माझे नाव कमला, वय 21, मुंबईत असते. खेडेगावातून आलेली आई बापासोबत. छोट शेत होत, पाऊस पाणी, शेती कसायला कोण बी नाही. माझा बाप म्हणला इथं गावात काही आपलं होणार नाही, पैशाची पण अडचण. बाप म्हणला आपण मुंबईत जाऊ पोटा पाण्यासाठी, म्हणून 4 वर्षापूर्वी आम्ही मुंबईत आलो. आई बापानी लई कष्ट घेतले, मला शिकायला नाही मिळाले. 8वी पर्यंत शाळा केली, पुढे शिक्षण नाही. इथे मुंबईत आल्यानंतर आई घरकाम करू लागली, वडील ऑफिसमध्ये शिपायाची नोकरी करू लागले, तरी पैशाची कमी होतीच. माझा बाप म्हणला, कमले, घरी बसण्यापेक्षा काहीतरी कमाई कर. माझी मम्मी बापाला म्हणली, तरुण पोरगी आहे, कमलेला बाहेर कामाला कसे पाठवायचे, इथली पोरी लई बिघडलेल्या, आपली कमला लई साधी. बाप म्हणला बाहेर तर जाऊ दे, आपोआप कळेल तिला. मला पण इच्छा झाली, आई बापाला आपली मदत व्हायला पाहिजे. आई बाप सकाळीच लवकर कामाला जायचे आणि रात्री 8 पर्यंत घरी यायचे. रात्रीचे जेवण मी बनवायचे. मम्मी 3-4 घरी धुणे भांडी करायची, थकून जायची. मम्मी म्हणली मी जिथे जाते तिथे जवळपास काही काम बघते तुझ्यासाठी. मी म्हणले ठीक आहे. रात्री मम्मी आल्यावर सांगू लागली, कमले तुझ्यासाठी काम मिळतं. मी जिथे काम करते समोरच्या बिल्डिंग मध्ये काम आहे, धुणे भांडी लादी, जमेल का ग तुला? मी म्हणले मम्मी तू शिकव म्हणजे येईल मला. मम्मी म्हणली कमले तू तरणी जवान पोरगी, लोकांच्या नजरा लई बेकार असतात पोरी, तुला कामावर पाठवायचं म्हणजे मलाच लई काळजी वाटती. मम्मी म्हणली उद्या माझ्या बरोबर चल, आपण दोघी जाऊन बोलू, घर पण बघू कसे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघी त्या घरी गेलो. तिथे नवीन लग्न झालेलं जोडपं आणि वडील 3 जण राहायचे. मालकिणीचे नाव होते लता. त्या म्हणल्या तुला व्यवस्थित काम जमेल ना, सुट्ट्या मारायच्या नाही, काम स्वच्छ करायचे. त्या म्हणल्या मी दुपारी 2 ते 6 बाहेर असते, काका घरी असतात, दुपारी तू 1 वाजता कामाला येत जा. मी ठीक आहे म्हणलं. 3000 रुपये महिना मिळेल. मी खुश झाले, पहिले काम मिळाले म्हणून. दुसऱ्या दिवसापासून कामावर जाऊ लागले. पहिल्या दिवशी भांडी धुतली, कपडे धुतले आणि वाळत टाकले, लादी पुसून घेतली. 2 वाजता मालकीण बाहेर गेली. मी आणि काकाच घरात होतो. काका माझ्याशी खूप गोड गोड बोलत होते, फारसे वयस्कर दिसत नव्हते. माझी सगळी चौकशी केली, तुझे वय काय, आई वडील वगैरे सगळं विचारायचे. मी जास्त बोलायचे नाही. माझ्या लक्षात आले मालकीण बाई बाहेर गेली की ते माझ्याशी बोलायला यायचे. मी आपलं काम करायचे आणि निघून जायचे. कामाला लागून आता 2 महिने होऊन गेले होते. मालकीण बाई बाहेर गेली होती. काका मला म्हणले, कमल मला चहा करून देशील का, डोकं खूप दुखतं. मी म्हणलं अहो मालकीण बाई रागावतील, माझ्या कामात ही असली कामे नाही बसत. काका म्हणले मी लताला सांगतो, प्लीज चहा करून दे. ठीक आहे मी करून देते, पण आजच्याच दिवस हा काका. मी चहा करेपर्यंत काका माझ्या जवळच उभे राहिले. मी काकांना म्हणले काका तुम्ही बाहेर बसा, मी आणून देते चहा. तरी ते तिथेच उभे राहिले. मला म्हणले कमल तू पण माझ्याबरोबर चहा घे, दमली असशील. मी म्हणले नको काका, मला नकोय. माझ्या ड्रेसकडे बघून म्हणले, कमल तुझा ड्रेस छान आहे आज. मी गप्प बसले. परत ते म्हणले आज खूप छान दिसत आहेस, धन्यवाद काका. मी हॉलमध्ये लादी पुसत असताना काका तिथे येऊन बसले खुर्चीवर. माझ्या छातीवर त्यांचे लक्ष होते. लादी पुसताना ओढणी मी बाजूला काढून ठेवते ओली होऊ नये म्हणून. वाकून लादी पुसताना बरोबर काका समोरून बघायचे. नंतर या गोष्टी चालूच होत्या. आईला पण सांगू शकत नव्हते, कारण सांगितले तर माझीच नोकरी जाईल असे वाटायचे. एकदा माझी आई म्हणली तू असे घट्ट ड्रेस कामावर जाताना घालत जाऊ नको, साडी घालून जात जा. मी म्हणले काम करताना ड्रेस ठीक वाटतो. मालकिणीच्या नवऱ्याला शनिवार रविवार सुट्टी असती. एका शनिवारी मी त्याला पहिल्यांदी बघितलं. दिसायला उमदा होता.
लादी पुसायला त्यांच्या खोलीत एकदम दार उघडून गेले. नवरा बायको भर दुपारी दार लावता एकमेकांच्या मिठीत होते. मला बघून चपापले. मलाच लाजल्यासारखे झाले. तिचा नवरा छातीचा मुका घेत होता. मला म्हणला, "अग दार वाजवून येत जा." मी सॉरी म्हणले आणि बाहेर गेले. नंतर माई बाहेर आल्या आणि मला सांगितले, "जा आता लादी पुसून घे." मी आत गेले तर तिचा नवरा उघडाच बेडवर झोपला होता, फक्त छोट्या चड्डीवर होता. मी ते बघून बाहेर आले तर मालकीण बाई म्हणल्या, "अगजान लादी पुसून घे." मी म्हणले, "सर आत झोपले आहेत." ती म्हणली, "आग जा तू पुसून घे, तो झोपलाच आहे." मला कळलेच नाही मुंबईतली माणस एवढी बिनधास्त असतात. मी परत आत गेले, लादी पुसू लागले. त्याने झोपायचे सोंग घेतले होते. त्याची नजर माझ्याकडेच होती. वेगळ्या नजरेने माझ्याकडेच पाहत होता. मी खाली वाकून लादी पुसत होते. त्याची नजर माझ्या छातीवर होती. मी लादी पुसत पुसत बेड पाशी गेले. माझ्या छातीकडे बघून म्हणला, "छान दिसतेस." मी काहीच बोलले नाही. मालकीण तब्येतीने खूप बारीक आणि सडसडीत होती, म्हणूनच बहुतेक त्याची नजर माझ्या शरीरावर खेळत होती. मी पटकन बाहेर आले लादी पुसून आणि काम संपवून घरी गेले. माझ्या सोबत ज्या गोष्टी घडत होत्या त्या मी मालकिणी पण सांगू शकत नव्हते आणि आईला पण सांगू शकत नव्हते. मालकिणीच्या नवऱ्याला उघडे बघितले तेव्हा मी पहिल्यांदाच माणसाला असे उघडे बघितले. मला काहीतरी विचित्र वाटू लागले. त्याची उघडी छाती आणि त्यावर दाट काळेभोर केस, दणकट छाती आणि त्याची माझ्या छातीकडे असलेली नजर. तो माझ्याकडे बघण्याचे काय कारण असेल या विचारात पडले. बायको घरात असूनही माझ्याकडे अशा नजरेने बघायचे कारण मला समजले नाही. रात्री त्याच विचारात होते. दुसऱ्या दिवशी कामावर गेले. रविवार होता. मालकिणीचा नवरा एकटाच घरी होता. मी विचारले, "मॅडम कुठे आहेत?" तर तो म्हणला, "काका आणि मॅडम मार्केटमध्ये गेले आहेत. थोड्या वेळात येतील." मी जरा घाबरले. मी त्याला म्हणले, "मी दुसरे काम करून परत येते मॅडम आल्यावर." तर तो म्हणला, "नाही नाही, आत्ताच काम करून जा, मला आंघोळीला जायचे आहे. तू इथेच थांब." मला घाम फुटला. मी माझं काम सुरू केले. लादी पुसत असताना, किचन हॉल करत असताना तो आंघोळीला गेला. बाथरूम मधून मला हाक मारली, "कमल, जरा माझे बेडवर ठेवलेले कपडे घेऊन ये लवकर, मी कपडे आणायचे विसरलो आहे." मी हो म्हणले. मला खूप राग आला. हा मुद्दाम करतोय असं वाटले. मी कपडे घेऊन गेले. छोटी आतली चड्डी, बनियान आणि टॉवेल होता. त्याने पटकन पूर्ण दार उघडले. पूर्ण ओला भोंगळा माझ्या समोर आला. मी पटकन कपडे देऊन बाहेरच्या खोलीत पळाले आणि बेडरूमची लादी पुसायला गेले. तेवढ्यात तो तिथे मागून आला, फक्त टॉवेल गुंडाळून. त्याच्यातला राक्षक जागा झाला होता. चड्डी बनियान घालताच टॉवेल गुंडाळला होता. बेडवर बसला आणि माझ्याकडे बघू लागला. मला म्हणला, "जरा येतेस का?" मी एक विचित्रच बघितले. टॉवेल त्याच्या मांडीवरून सरकला होता आणि तंबू सारखा उचलला गेला होता. माझी विचित्र अवस्था झाली. तो म्हणला, "लवकर ये, माझे पाय दाबून दे." मी म्हणले, "नाही सर, मी जाते, माझं काम झालं आहे." तो म्हणला, "फक्त एवढं करून जा." मी लांबूनच पाय दाबू लागले. त्याने 500च्या 2 नोटा मला दाखवल्या. मी म्हणले, "हे काय?" तो म्हणला, "हे बक्षीस आहे." मला पैसे बघून आश्चर्य वाटले. मला म्हणला, "बायकोला सांगायचे नाही, सांगितले ना तर तुझी खैर नाही." मी विचार केला, एवढे पैसे मिळत आहेत, पाय दाबून द्यायचे, काय हरकत आहे. मी पाय दाबायला सुरुवात केली. त्याने माझा हात धरला. "हे काय करताय सर, सोडा ना." तो म्हणला, "कमले, तुला मालामाल करीन, तू फक्त मला खुश कर." असं म्हणून माझा हात धरला आणि कमरेवर नेला. दांडू सारख्या भागावर माझा हात ठेवला आणि चोळायला लावले. मी हात काढून घेतला. त्याने माझ्या कमरेत हात घातला आणि जोरात ओढले. माझ्या सलवारची नाडी सोडून टाकली. माझ्या अंगात विचित्र चमक आली. मला त्याने 2 मिनिटात पूर्ण भोंगळी केली. त्याचा पूर्ण अंगाचा गरम स्पर्श
माझे पण अंग तापले होते. माझ्या छातीला हा पहिलाच स्पर्श होता. त्याने अजून एक 500ची नोट मला दाखवली. मी पूर्ण विरघळून गेले. आपोआप त्याच्या पाठीभोवती माझ्या हाताने विळखा घातला. माझा श्वास जोरात वाढू लागला. मी म्हणले, मॅडम येतील ना? मला भीती वाटतेय. तो म्हणला, नाही येणार इतक्या लवकर. असं म्हणताना त्याने जोरात त्याचे सामान माझ्या खालच्या बिळात जोरात सरकवले आणि मला आग व्हायला लागली. जबरदस्त दुखू लागले. तो म्हणला, तू पहिल्यांदाच करतेय का? सील पहिल्यांदाच तुटते आहे का? सर, जरा हळू. बहुतेक रक्त येत आहे. मी खाली हात लावून बघितले तर रक्त येत होते. तरी तो थांबला नाही. खूप जोरात झटके मारले. माझी मैना रक्तबंबाळ झाली. पण मजा पण येत होती. तेवढ्यात माझ्या मैनेत गरम ओले पाण्यासारखे जाणवले आणि तो बाहेर काढून मेल्यासारखा पडून राहिला. मी पण थकले आणि पटकन कपडे घालून घरी जायच्या तयारीला लागले. आईचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. खूप टेन्शन आले होते. 1,500 मिळाले होते. मी आज खूप मोठी चूक करून बसली होते. 10 मिनिटाची मजा झाली, पण पुढे काय होणार याचे दडपण आले होते. मी थोड्या वेळ तिथेच रडत बसले. मी सरांना ओरडून सांगितले, मी घरी जाते, दार लावून घ्या. सर म्हणले, तू काही काळजी करू नकोस, मी आहे, सावकाश घरी जा. मी घरी पोचले आणि झोपून गेले. आई म्हणली, आज दमली आहेस का? चेहरा असा का दिसतोय? मी म्हणले, हो, आज जरा दमल्यासारखे झाले आहे. आई म्हणली, विश्रांती घे. 3 ते 4 महिने असेच गेले. मला पण पैशाची हाव लागली होती. 4-5 हजार दर महिन्याला जादा मिळत होते. खुश होते. पण या खुशीला ग्रहण लागले. मला एकदम उलट्या होऊ लागल्या. मला कळलेच नाही. तोंडाची चव बदलली. आंबट खावेसे वाटू लागले. सारख्या उलट्या होऊ लागल्या. मी एकटीच डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणले, गरोदरपणाची लक्षणे आहेत. मला धक्काच बसला. मला घर सोडून पळून जावेसे वाटले. सरांचा फोन नंबर माझ्याकडे होता. फोन करून त्यांना सांगितले. त्यांना पण धक्काच बसला. ते म्हणले, कमला, तू काही काळजी करू नकोस. कोणालाही बोलू नकोस. आपल्याला हे नको आहे. ताबडतोब आपण ते काढून टाकू. डॉक्टरकडे जाऊन त्याप्रमाणे कोणालाही न कळता ते सर्व आम्ही निपटून टाकले. सरांनी मला वाचवले. मालकिणीला काहीच समजले नाही. मी आता सावध झाले. सावधतेने आता माझे आणि सरांचे संबंध चालूच होते. आई माझ्या लग्नासाठी मागे लागली होती. पण सरांवर माझे मन जडले होते. काय करू कळत नव्हते. आईला जी भीती वाटत होती तेच घडले, पण आईला सांगू शकत नव्हते. मित्रांनो, आज मी ही कथा इथेच थांबवते. कशी वाटली कथा? कृपा करून लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच देईन. धन्यवाद.